छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या प्रकारे औरंगजेबाने खून केला, त्यानंतर जी स्वराज्याची परिस्थिती झालेली होती, त्या परिस्थितीनंतर प्रत्येकाला प्रश्न पडला होता की स्वराज्याचं काय होणार. तर त्यानंतर एक महाराष्ट्रातून वादळ उठलं होतं, असं घोंगावतं वादळ होतं. त्या वादळाचं नाव होतं संताजी घोरपडे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढची 5-6 वर्ष औरंगजेबाला का सळो की पळो सोडणाऱ्या सरसेनापती संताजी घोरपडे यांची युद्धनीती म्हणजे गनिमी कावा. गनिमी काव्याची लढाई कशी लढावी आणि अगदी छोट्या सैन्यानिशी मोठ्या बलाढ्य शत्रूवरती विजय कसा मिळवायचा हे संताजींनी योग्य जाणलं होतं. आणि त्याची आपल्याला एक चुणूक मिळते, ती संताजींनी केलेल्या औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ल्याने. अगदी मुठभर सैन्यानिशी संताजींनी थेट औरंगजेबाच्या छावणीवरतीच हल्ला केला. संताजी अगदी औरंगजेबाच्या गुलालबारी तंबूपर्यंत पोहोचले, पण औरंगजेब जनानखान्यात लपल्यामुळे वाचला. संताजींनी औरंगजेबाच्या गुलालबारी तंबूचा सोन्याचा कळस कापून औरंगजेबाला दाखवून दिलं की मराठ्यांच्या मधली धमक आणि लढण्याची जी ताकद आहे ती अजून संपलेली नाहीये. संताजींच्या सैनिकांचा तळ होता तो एक शिंगणापूर परिसरातल्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत. पण ते म्हणतात ना, मराठ्यांना दुईता शापे. आपल्या अखंड पराक्रमाने शत्रूच्या कित्येक सैनिकांना पाणी पाजणाऱ्या संताजी बाबांचा शेवटी यांच्या हस्तेच खून झाला. संताजी बाबा म्हणजे एक रणंगणात घोंगावणारं वादळ. फडावरच्या कारभाऱ्यांच्या राजकारणाला संताजी बाबा बळी पडले आणि त्यातच संताजी बाबांचा खून झाला. मराठ्यांचा सरसेनापती म्हणून आयुष्यभर मर्दुमकी गाजवणाऱ्या संताजी बाबांचा शेवट अगदी एका उपेक्षितासारखं जिणं झालं त्यांचं. आणि तेच त्यांचं उपेक्षित पण मरणोत्तरही त्यांना सोडत नाहीये. ही जर त्यांच्या समाधीची अवस्था तुम्ही बघितली तर हे सगळं लक्षात येतंय.